साहेब तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय मी. विवेक कोल्हेंची भावी आमदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर नगर जिल्ह्यामध्ये विखे आणि कोल्हे कुटुंबियांमधलं वैर जुनं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विवेक कोल्हेंनी सुजय विखेंना मदत केलेली नाही. तसंच कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघामधून अपक्ष निवडणूक लढवली, म्हणजेच त्यांनी उघड पक्षविरोधी भूमिका घेतली. पक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर धाडसत्र सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघाची सध्या खूप जास्त चर्चा चालली आणि याची चर्चेचं कारण चालू झालं होतं 1 वर्षापूर्वी झालेल्या राहता तालुक्यातील गणेश नगर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक. आता या निवडणुकीमध्ये माननीय माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात पाटील साहेब यांच्या सोबतच विवेक भैया कोल्हे आणि आमदार निलेश लंके साहेब यांचा सुद्धा त्या ठिकाणी सपोर्ट झाला होता. सॉरी बरं का, आता आमदार निलेश लंके साहेब खासदार निलेश लंके साहेब झाले, परंतु खासदार त्यांना किती दिवस म्हणावं हाही प्रश्न आहे. कारण सध्या काहीतरी तिकडे परत एकदा मतदान मोजणी होतीये. बरं असो, तो विषय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. परंतु हे सर्वजण एकत्र झाले आणि या ठिकाणी माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या पॅनलचा पराभव करण्यात आला. त्यानंतर सगळीकडे चर्चा व्हायला लागली की विवेक भैया कोल्हे आता हे तर राहता मतदारसंघातून निवडणूक लढवतील किंवा त्यांचा जो पारंपरिक जो मतदारसंघ आहे, ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आशुतोषजी काळे पाटील साहेब हे सध्या आमदार आहेत, त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढवतील. परंतु झालं ते उलटच. विवेक भैयाजी कोल्हे यांनी हे न करता नाशिक विभागाची जी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होती ती निवडणूक लढवली आणि त्याच निवडणुकीचा जो रिझल्ट आला, त्या निवडणुकीच्या रिझल्टमध्ये भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक भैया कोल्हे यांचा जवळपास 9,000 मतांनी पराभव झाला. यामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणुकीत झालेल्या 64,000 मतांपैकी जर 9,000 मतांनी जर पराभव होत असेल तर हा एक मोठा आकडा मानला जातो. त्यांच्या विरोधात येवला येथील किशोर दराडे हे जे आधीचे आमदार होते तेच पुन्हा आमदार झाले. पण काही महिन्यांपूर्वी नाशिक विभागाची जी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीमध्ये संगमनेरचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात पाटील यांचे भाचे सत्यजित दादा तांबे यांनीही विवेक कोल्हे यांच्याच प्रमाणे अपक्ष निवडणूक लढवली होती व ते त्या ठिकाणी निवडणूक जिंकून आले होते. आता यामागे नाशिक शिक्षक मतदारसंघात ज्या पद्धतीने नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार हे 5 जिल्हे येतात, त्याचप्रमाणे नाशिक पदवीधर मतदारसंघातही तेच 5 जिल्हे येतात. फक्त फरक असतो तो मतदारांचा. आता शिक्षक मतदारसंघामध्ये फक्त माध्यमिक व त्यावरील पातळीचे जे काही शिक्षक आहेत ते त्या ठिकाणी मतदान करू शकतात, पण पदवीधर मतदारसंघामध्ये कोणताही ग्रॅज्युएट व्यक्ती, कोणताही पदवी घेतलेला व्यक्ती मतदान करू शकतो. बरं, बाळासाहेब थोरात साहेब यांचा हात हा विवेक कोल्हे यांच्या पाठीवरती होता. तसेच कोल्हे कुटुंबांशी असलेले वैयक्तिक संबंधांमुळे 5 जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडी व महायुती असे अनेक दिग्गज नेते, थोडक्यात आमच्या निलेश लंके साहेबांच्या भाषेमध्ये अदृश्य शक्ती यांचा सगळ्यांचा सपोर्ट हा विवेक कोल्हेंना होता. परंतु तरीही या ठिकाणी सत्यजित तांबे जी किमया करू शकले, ती किमया विवेक भैया कोल्हे यांना जमली नाही. या निवडणुकी दरम्यान विवेक भैया कोल्हे यांनी त्यांचे विरोधक आमदार किशोरजी दराडे यांच्यावर अनेक वेळा टीका केली. त्याआधी गणेशनगर निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यावरती अनेक वेळी टीका करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी ही टीका चालून जाते हो, परंतु नगर, नाशिक, धुळे, जळगाव हा जो भाग आहे हा थोडासा वैचारिक राजकारणासाठी ओळखला जातो. या जिल्ह्यांमध्ये विरोधकांवर जाहीर टीका केलेली सहन केली जात नाही असं बघायला मिळतं आणि कदाचित त्याचमुळे विवेक कोल्हे यांनी आपल्या वडिलांच्या वयाच्या विरोधकांवर अशी जी टीका केली होती ती मतदारांना कदाचित मान्य नव्हती असं म्हणायला हरकत नाही. या उलट पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी नेहमीच टीका करणं टाळलं होतं. त्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर व पदवीधरांच्या प्रश्नांवर भर दिला होता. त्यामुळे त्यांना मतदारसंघातून भरभरून प्रतिसाद व प्रेम मिळालं. दुसरी गोष्ट म्हणजे विवेक भैया कोल्हे यांनी थोरातांना सोबत घेऊन मंत्री विखे पाटील साहेब यांना जो शह दिला होता, ज्या ठिकाणी गणेशनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्या पद्धतीने विवेक भैया कोल्हे आणि थोरात साहेबांनी जो पॅनल निवडून आणला होता, त्यामुळे विवेक भैया कोल्हे यांची एक वेगळाच झोन, एक वेगळीच हवा तयार झाली होती, जे की महाराष्ट्रभर ते भरपूर प्रसिद्ध होत होते. परंतु या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांना त्यांच्या आत्ताची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांना करता आला नाही असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. त्या ठिकाणी ते असफल झाले असं आपल्याला दिसतंय. त्यांचा तो कुठेतरी एक प्रयत्न सपशेल फसला असं म्हणायला हरकत नाही. या उलट तांबे हे आधीपासूनच पदवीधर मतदारसंघाची तयारी करत होते. पदवीधर मतदारसंघामध्ये वेगवेगळे जे त्या ठिकाणी शिक्षक असतील किंवा त्या ठिकाणी असणारे जे काही पदवीधर लोक असतील त्यांच्याशी सत्यजित तांबे यांनी सर्वांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेतला व यासाठी त्यांना कदाचित जास्त वेळ भेटला होता, म्हणून त्यांना ती सफलता भेटली असं म्हणायला हरकत नाही. या उलट विवेक भैया कोल्हे यांच्याकडे कमी वेळ होता, त्यामुळे ते असफल झाले असतील असं म्हणायला हरकत नाही. विवेक कोल्हे हे जेव्हा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे राहिले त्यावेळी सर्वांच्या मनामध्ये पहिला प्रश्न आज पडला की काळे कुटुंब किंवा कोल्हे कुटुंब हे कधी विधान परिषदेची निवडणूक लढत नाही, मग अचानक
कोल्हे साहेब यांनी हा विधान परिषदेचा निवडणूक लढवण्याचा निर्णय का बरं घेतला असेल याचं उत्तर मतदारांकडून ज्यावेळेस शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस असं जाणवलं गेलं की आमदार आशुतोष दादा काळे पाटील यांचं सध्याचं चाललेलं राजकारण आणि त्यामध्ये त्यांनी मंजूर करून आणलेला निधी त्याचसोबत त्यांचंही एक वेगळं तयार झालेलं प्रस्थ गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांनी जे केलंय त्यामुळे कदाचित विवेक भैया कोल्हे यांनी ही निवडणूक तर लढवली नसेल ना असाही प्रश्न त्या ठिकाणी पडतो. आपण जी बघितली की गणेशनगरची जी काही निवडणूक होती किंवा आता जी शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक होती या दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्या वडिलांच्या वयांच्या असलेल्या व्यक्तींवरती जसे की मंत्री विखे पाटील साहेब असतील किंवा आमदार दराडे पाटील असतील यांच्या विरोधात जी टीका करण्यात आली त्यातनं विवेक कोल्हे हे थोडेसे आक्रमक आहेत असं आपल्याला जाणून आलं. तर ह्या आक्रमक स्वभावामुळे कदाचित लोकांनी त्यांना नाकारलं तर नसेल ना असाही प्रश्न त्या ठिकाणी पडतो. आणि जेव्हापासून विवेक भैया कोल्हे यांचा या ठिकाणी पराभव झाला तेव्हापासून गणेशनगर कारखान्यात निवडणूक मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं एक चर्चा झाली होती ती चर्चा संपूर्णपणे संपुष्टात आली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ह्या पराजयामुळे मतदारांमध्ये सुद्धा त्यांचं मोरल डाऊन झालेलं कधी कधी आपल्याला बघायला मिळतं. पण जो व्यक्ती विधान परिषदेत पडला तो विधानसभेमध्ये सुद्धा पडेल का असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय. याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. विवेक कोल्हे यांनी विधान परिषद निवडणूक लढवून स्वतःच्या पायावरती धोंडा तर पाडून घेतला नाही ना, किंवा विधान परिषद निवडणूक व विखे पाटील यांना नडण्याच्या नादात त्यांचा कोपरगाव मतदारांशी संपर्क तर तुटला नाही ना असा प्रश्न भरपूर साऱ्या तज्ञांकडून केला जातोय. याबद्दल आपलं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा.